नमस्कार. आज आपण होममेड नटेला तयार करणार आहोत, खास मुलांसाठी. त्यासाठी हे वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत. मी छान भाजून घेतले शेंगदाणे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तीळ घेतलेले आहेत. तीळ तसेच कच्चेच घेतलेले आहेत मी. ते आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे छान बारीक असे. पहिला फक्त तीळच वाटायचे. त्याच्यानंतर हे शेंगदाणे साल काढून घेतले होते ते शेंगदाणे घातलेत मी. त्याच्यामध्येच आपल्याला बदाम घालायचे आहेत, थोडे काजू घालायचे आहेत. हे प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही. थोडे काजू घालायचे. हे सगळं मिक्सरमधनं छान असं वाटून घ्यायचं. ऑइल रिलीज होईपर्यंत आपल्याला वाटायचं. ह्या सगळ्याला तेल सुटूपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सर कमी जास्त करत वाटा. एकदम मिक्सर फिरवू नका, नाहीतर खराब होण्याची शक्यता असते. आता ह्याला तेल सुटलेलं आहे. आपल्याला पाहिजे होतं तसं तेल आलंय बघा. केवढं छान सगळं तेल बाहेर आले. बारीक वाटून घ्यायचं चांगलं. बाहेर विकत जे नटेला मिळतं ते थोडं महाग पण असतं आणि प्रिझर्वेटिव्ह पण असण्याची शक्यता असते. म्हणून आपण हे घरीच पौष्टिक असं तयार करायचं आहे. तर आता ह्यामध्ये 5 खजूर घातलेले आहेत मी. बी काढून घातलेले आहेत. खजूरच्या ऐवजी तुम्ही मध पण वापरू शकता, हनी. तोही वापरला तरी चालेल. हे डार्क चॉकलेट आहे. डार्क चॉकलेटच्या ऐवजी तुम्ही कोको पावडर घालू शकता किंवा डेअरी मिल्क, कॅडबरी, कुठलंही चॉकलेट तुम्ही ते पण यूज करू शकता, डार्क चॉकलेट जर नसेल तर. ह्यात आपण डार्क चॉकलेट घालून हे सगळं मिक्सरमधून बारीक असं फिरवून घ्यायचं आहे सगळं. हे मिक्सरमधून फिरवून झालेलं आहे. आपल्याला ब्रेडला स्प्रेड करता येईल अशी कन्सिस्टन्सी पाहिजे ह्या सगळ्या ह्याची. थोडंसं बटर घातलेलं आहे. हे बटरचं होममेड बटर आहे. ह्याचा यूट्यूबवर तुम्ही सर्च केला तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मिळेल. थोडं पाणी घातलं. मला जी पाहिजे होती ती कन्सिस्टन्सी येण्यासाठी पाणी घातलं. पाणी घातलं तरी हे टिकण्यासाठी काही फरक पडत नाही. फ्रीजमध्ये 2-3 महिने राहू शकतं. हे व्हॅनिला एसेन्स थोडं घातलं मी. आणि हे परत सगळं फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये. फिरवल्यानंतर आपल्याला जसं हवं तसं झालेलं आहे. हे तुम्ही ब्रेडला, चपातीला सुद्धा लावला आणि रोल केला तरी मुलांना आवडतं. हे आता ब्रेडला मी लावून घेते व्यवस्थित. किती छान पसरायला लागलेलं आहे बघा. तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुमचं कसं झालं, टेस्टी वगैरे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील. थँक्यू.